इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये आता कुठे पावसाला सुरुवात होती आहे। मात्र पहिल्या दुसऱ्या पावसामध्येच आता नाशिक मुंबईला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मागच्या वर्षी संपूर्ण पावसाळा वाहन चालकांचे हाल झाले, अपघात झाले, अनेक जण जायबंदी झाले। राजकीय नेत्यांनी तर एकमेकांवरती शेरेबाजी करून रेल्वेने प्रवास सुरू केला होता। मात्र आता पुन्हा तशीच परिस्थिती ओढावलेली असून वर्षभरामध्ये पुन्हा रस्त्यावरती खड्डे कसे पडतात हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। रस्त्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक जिल्ह्यात आता कुठे पावसाला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या दुसऱ्या पावसातच रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरले आहे। रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। आपण आता नाशिक मुंबई महामार्गावर आहोत आणि आपण बघतोय की जवळपास 100 ते 200 मीटरचा हा रस्ता आहे आणि जागोजागी अशा स्वरूपाचे खड्डे पडलेले आहेत। 5-5, 10-10 फुटाचे हे खड्डे आहेत। दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशाच ठिकाणी खड्डे पडतात, त्याच्यावर तात्पुरती डागडुजी केली जाते। मात्र पुन्हा पुढच्या पावसाळ्यामध्ये परिस्थिती जैसे थेच असते। आपण बघतोय मोठमोठे अशी वाहनं इथून जात आहेत आणि ह्या खड्ड्यांमध्ये अक्षरशः वाहनं आदळत जात आहेत। जे बाईक्सवार आहेत, दुचाकी स्वार आहेत, त्यांचे अपघात होत आहेत, घसरून पडण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या मोठ्या गाड्या देखील या खड्ड्यांमध्ये आदळत चाललेल्या आहेत। मागच्या पावसाळ्यामध्ये राजकीय नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनीच या खड्ड्यांच्या बाबत आवाज उठवला होता। पावसाळी अधिवेशनामध्ये नाराजी व्यक्त केलेली होती। अनेक मंत्री, अनेक आमदार, खासदार हे रेल्वेने प्रवास करत होते, कारण जो मुंबई ते नाशिक हा प्रवास 3 ते 3.5-4 तासाचा आहे, त्याला 7 ते 8 तास लागत होते। आता पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। नाशिकपासून मुंबईपर्यंत जागोजागी असे खड्ड्यांचे ब्लॅक स्पॉट आहेत आणि या ठिकाणी दर पावसाळ्यामध्ये अशा स्वरूपाचे खड्डे पडत आहेत। मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने तात्पुरती डागडुजी केली जाते आणि पुन्हा परिस्थिती जैसे थेच असते। त्यामुळे यंदा तरी राज्य सरकार, सार्वजनिक बांधकाम विभाग इथल्या अधिकाऱ्यांना ताकीद देणार का? सर्वसामान्य नागरिकांचा, वाहन चालकांचा प्रवास सुखकर होणार का? हा प्रश्न पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उपस्थित होत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।